शेवटी गाईज आपण इथे कापरा या ठिकाणी जिथे शूटिंग आहे इथं पोहोचलोय आणि हा तो वाडा आहे. आपण याचा बॅक साईडला पाहू शकतो. आता आपण फ्रंट साईडला जाऊ आणि फ्रंट साईडला पाहणार आहोत आपण वाडा. जुना वाडा आहे. जुना वाडा आहे. जुन्या पद्धतीनं बनवलेला. तिथून दिसेल तो असा. आणि जवळपास हा खूप जुना म्हणजे दगडी काम आहे. दगडी कामापासून बनवलेला आहे. कवेलू आहेत वर. आणि याच वाड्यामध्ये होत आहे मराठी सिनेमाची शूटिंग दिलवाले. इथेच आम्हाला भेटले आमचे यवतमाळचे कलाकार, काजू सिनेमाचे अभिनेता अमित राव. मुंबईची टीम आलेली आहे. कुठे? कापरेकरचा वाडा. हां, आणि हा जो वाडा आहे हा वाडा कापरेकरांचा आहे आणि खूप जुना आहे. जुना वाडा आहे. म्हणजे ज्यावेळेस शूटिंग इथे झालं अनेक मूवीच्या इथं शूटिंग झालेले आहेत आणि ही 5वी-6वी मूवी असेल. आपले ह्या टीमचं काम पूर्ण 30 लोकांची टीम आहे मुंबईवरून आलेली. आणि ही मंडळी इथं आज किती दिवस झालेत आपल्याला? 10 तारखेपासून आहेत. जवळपास आज त्यांना 1 महिना होत आलेला आहे. आजची 30 तारीख, 20 दिवस सॉरी. आणि प्रत्येकजण आपल्या या मूवीसाठी धावपळ धडपड करत आहे. आणि प्रत्येकजण आपापल्या कामाने आणि आपापल्या कामावर फोकस करत आहे. आपण पाहू या पिक्चरचा. या सिनेमामध्ये जे कलाकार आहेत हे मुंबईचे आहेत आणि हिरोईनसुद्धा मुंबईची आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या पिक्चरला, या दिलवाले या सिनेमाला, मराठी सिनेमाला कौतुक असं आहे की पहिल्यांदा विदर्भाच्या कलावंतांना इथे चान्स मिळालेला आहे. आणि विदर्भातील लोकांना या मूवीजनी एक संधी दिली आहे. आणि या संधीचा निश्चितच विदर्भ हा फायदा घेणार आहे. आणि असेच सिनेमाच्या शूटिंगा आमच्या यवतमाळात व्हायला पाहिजे, जेणेकरून आमचा यवतमाळ जिल्हा आणि यवतमाळ शहर हे प्रकाशाच्या ओझात येईल. आपण काही पाहू शकतो आज काही आर्टिस्ट आलेले आहेत ज्यांना डायरेक्टर साहेबांनी बोलावलेलं आहे. मी काय म्हणतो त्या जुना आहे की आपण पाहू शकतो इथे जुन्या पद्धतीची काही बटणं लागलेली आहेत जे आजकाल पाहायला नाही मिळत. आणि आमच्या सहकार्याने याला आता सध्या हे लावलं होतं बटन, तर त्यांना शॉक लागल्यासारखा झाला. एक करंट आला. हे वरचं काम पाहू शकता तुम्ही. वर किती सुंदर असं रेखाटलेलं आहे आणि पूर्ण सागवानी लाकूड आहे. म्हणजे जुन्या परंपरेचं हे एक शिल्प आहे. आपण पाहू शकतो पूर्ण जुना कारागीर आहे आणि पूर्ण सागवानी लाकूड आहे आणि नक्षीदार काम केलेलं आहे. 1860चा आहे बाबा. म्हणजे जवळपास 100 गेले की हो. हां, नाही का? 100 वर्ष पूर्ण झाले. 1860चा हा वाडा आहे आणि आजही तो टिकून आहे. हेच महत्त्वाचं. आणि याच वाड्यामध्ये आपल्या या सिनेमाचा शूटिंग होत आहे. आणि हे आमच्या यवतमाळकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या यवतमाळसारख्या कापरा या गावात मराठी सिनेमाचं चित्रीकरण होत आहे. आणि पिक्चरचं नाव आहे दिलवाले. आणि यातले जे कलावंत आहेत ते मुंबईचेच आहेत कलावंत आणि काही कलावंत आम्ही विदर्भातले दिग्दर्शकांनी इथं चॉईस केली आणि त्यांना एक संधी दिली. त्याकरता दिग्दर्शकांचं आणि पूर्ण टीमचं मी मनपूर्वक स्वागत करतो आहे. कारण त्यांनी आमच्या विदर्भाला न्याय मिळवून दिला. कलावंतांना थोडा त्यांचा हक्क मिळवून देण्याचं काम केलं. त्याकरता मी खरंच त्यांचा ऋणी आहे.
आपण जाऊत आता त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी. वरती एक शॉट लागलेला आहे, पूर्ण सेटअप लागून आहे. आता आम्ही वर चाललो आहे आणि वर जाऊन आम्ही पाहणार आहोत की सिनेमाचा सेटअप कसा असतो आणि काय काय इंस्ट्रुमेंट असतात, काय काय त्यांची भूमिका असते, हे सुद्धा आम्ही पाहणार आहोत. समोर पाहत आहे इकडे कुठेतरी सेटअप लागू. अच्छा, इकडं आहे, हा सेटअप आहे. इथून या हिरोईनचा एक शॉट आहे. आणि या पद्धतीनं ही मंडळी इथे काम करते. सध्या एकच शॉट सुरू आहे, त्यामुळे आपण थोडं थांबू, कारण आपल्याला दिग्दर्शकांना भेटायचं आहे आणि त्यांचा इंटरव्ह्यू लावायचा आहे. ते थोडे बाहेर गेलेले आहेत, काही कामानिमित्त गेलेत. हा एक शॉट इथं आज यांचा शेवट असल्यामुळे छोट्या छोट्या क्लिप आता घेत आहेत आणि यातून आजचा हा त्यांचा शेवट इथं होऊन ही मंडळी आजच मुंबईला निघणार आहे परत. बाकीची उर्वरित शूटिंग जी आहे ती मुंबईसारख्या ठिकाणी करतील. पण आपल्या यवतमाळमध्ये कापऱ्यामध्ये 20 दिवसाचा आपला हा व्यवसाय शूटिंग त्यांनी यवतमाळचं कापरा या ठिकाणी घेतलं. आणि पाहू शकता तुम्ही, हे गाव खूप छोटं आहे. म्हणजे आमच्या यवतमाळवरून हे 15 किलोमीटरवर येतं कापरा. आणि 1860 म्हटल्यानंतर हे गाव किती जुनं असेल, कारण हा वाडा जितका जुना आहे तर मग हे गाव किती जुनं असेल. आणि तुम्ही पाहू शकता आजही काही घरं जुन्या पद्धतीची दिसत आहेत. जसे की हे टीन पत्रे आहेत. स्लॅबच्या घरासारखे खूप स्लॅबचे घरं आहेत, पण काही आजही घरं टीनाचे आहेत, कवेलूचे आहेत. आणि वातावरण एकदम शुद्ध असं मोकळं वातावरण आहे. काही जास्त असं गजबज नाही, शुद्ध हवा येते. त्यामुळेच खेड्यातलं आरोग्य हे खूपच निरोगी असतं असं म्हणतात. आणि खरंच हे आज मी अनुभवलं आहे, कारण इथे श्वास घेण्यासाठी एक अगदी मोकळा वातावरण आहे. आणि मोकळ्या वातावरणातून आपण आणि कदाचित दिग्दर्शकांना हेच वाटलं असेल की बा हे मोकळं आहे, त्यामुळेच पूर्ण वातावरण. कारण आजूबाजूला पाहू शकता तुम्ही, दऱ्या खोऱ्या दिसतात, पहाड दिसतात, मनमोहक असं दृश्य आहे. आणि या मनमोहक दृश्यामध्ये कोणीही सहजच रमून जाईल असं हे दृश्य आणि अशी ही घरं आणि असं हे आमचं यवतमाळ तर हे कापरा गाव. तुम्हाला नाही माझी पुस्तक आहेत ना? हो, 10च्या जवळपास. म्हणजे संग्रामची भूमिका आपण करत आहात. हो. अच्छा. आणि आपण काय म्हणून काम करताय त्याच्यात? मी संग्राम म्हणूनच, म्हणजे एक अशी भूमिका आहे माझी की एक गाव राहतं, तिथं आमचा वाडा असतो. आम्ही श्रीमंत लोक दाखवलेला. अच्छा. आणि माझे वडील जे आहे रावसाहेब म्हणून, ते एक प्रतिष्ठित आमदार लेवलच्या कॅटेगरीचे आहेत. आणि माझी जी बहीण आहे, आमची म्हणजे बाळासाहेबची जी मुलगी आहे, तिचं हे सगळं दिलवालेचं प्रकरण. अच्छा. प्रेम प्रकरण आहे. आणि मग आमचे माझं थोडं प्रशस्त असल्यामुळं मी थोडं भाईगिरीच्या आणि गुंडेच्या याच्यातून ते केलं आहे. म्हणजे तुमची एक भूमिका अशी आहे जी भाईगिरी म्हणून आहे आणि गुंडागर्दी करणे आणि कोणी माझ्या बहिणीवर छेडछाड केली तर अच्छा ना, मारणे. अच्छा, अशा टाईप. आणि जबरदस्त रोल आहे तुमचा त्या सिनेमात. बरं, हा सिनेमा जवळपास कधी प्रदर्शित होईल, म्हणजे यवतमाळकरांना कधी पाहायला मिळेल? हा जवळपास आता मी तर नाही सांगू शकत, पण डायरेक्टर सर तुम्हाला पूर्ण सांगेल. तर तुमच्या या कामासाठी आमच्याकडून ठीक आहे, हार्दिक शुभेच्छा. ज्यांनी मुख्य विलनाची भूमिका साकारलेली आहेत असे सर, आपले मराठी हा जो सिनेमा आहे, ज्या शूटिंगसाठी आपण इथं आलेलो आहोत, त्या पिक्चरच्या ज्या हिरोईन आहेत, जे ॲक्टर्स आहेत. मॅडम, आपलं नाव? अश्विनी पांडे. आपण राहता कुठं? मी यवतमाळची आहे प्रॉपर, तशी मी मुंबईला असते. अच्छा. आणि या सिनेमामध्ये आपली काय भूमिका आहे? यात लीड हिरोईनचंच कॅरेक्टर मी करते, ज्याचं नाव शलाका असं आहे.
आणि खूप सुंदर असं कॅरेक्टर आहे. याच्यात 2-3 शेड्स तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे आधी असं खूप रागीट वगैरे ती दाखवलेली आहे आणि नंतर ती खूप प्रेमळ आहे हे पण कळतं. तर नक्कीच बघायला मजा येईल प्रेक्षकांना. आम्हाला पण आवडेल. आणि जसं सैराट पिक्चरमध्ये जशी ती अर्चीचा जो रोल होता भन्नाट सारखा, तसा रोल आहे का आपला, की त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यापेक्षा हटके असेल? अच्छा. हो, म्हणजे लोकांना कसं सेम टू सेम नको, वेगवेगळं काही एंटरटेनमेंट होत असेल तर ते लोकांना खूप आवडतं. तर यात आपली पूर्ण भूमिका आहे. आणि शेवटी सिनेमा कसा आहे आता मी सिनेमा तर पूर्ण तुम्हाला इथे सांगणार नाही. तो तुम्ही बघून मला सांगा तुम्हाला कसं वाटलं ते. पण जे कॅरेक्टर आहे ते अतिशय उत्कृष्ट असं आहे. तर तुम्हाला बघायला नक्की आवडेल. तिचे वेगळे त्याच्यात शेड्स तुम्हाला दिसतील. म्हणजे ॲटिट्यूडमध्ये ती कशी असेल किंवा ती साधी पण आहे, ती प्रेमळ आहे, हे सगळं दिसेल. तिचे कुटुंब तिचं कसं आहे हे पण दिसेल. आणि छान. आणि हा मराठी सिनेमा आपण इथे करताय म्हणजे कापरामध्ये, तर इथला अनुभव तुम्हाला कसा वाटला या गावचा? खूप छान. इथले सगळेच लोक खूप सपोर्टिव्ह आहे. त्यांनी आम्हाला खूप मदत केली आणि वेळोवेळी करत आहे अजून पण. तर इथे म्हणजे हा तर एक्सपिरियन्स खूप छान होता. खूप छान. मॅडम 2 मिनिटं आपण थँक्यू. तर या होत्या आमच्या हिरोईन दिलवाले सिनेमातल्या. आणि हो, हे आमच्या दिग्दर्शिका आहेत, सहदिग्दर्शिका आहेत प्रतिभाताई पवार. मॅडम आपला थोडा परिचय द्या. येस, नमस्कार. मी इंजिनियर प्रतिभा पवार. हा जो दिलवाले चित्रपट आहे तो रिअल गोल्ड्स फिल्म्स प्रेझेंट्स आणि प्रतिभा फिल्म्स म्हणजे माझं को पॉवर्ड बाय, आणि यामध्ये सहदिग्दर्शिका आहे आणि सोबतच एक ॲक्ट्रेस म्हणून सुद्धा काम करत आहे. आणि हे जे यवतमाळ म्हणजे ॲक्च्युली यवतमाळचं जेवढं पण काही आमचं शूटचं लोकेशन आहे, सर्व आमचे कलाकार यामध्ये जास्तीत जास्त आमचे यवतमाळचे दिसणार तुम्हाला. कारण नवीन कलाकारांना विदर्भातल्या संधी चांगलं काम केलं आणि सगळ्यांनी सपोर्ट केला. आम्ही कापरा गाव निवडलं कारण इथे खूप छान लोकेशन आम्हाला मिळाले आहे पिक्चरचं चित्रीकरण करायला. आणि इथले जे गावचे तुम्ही सगळे लोक पाहत असाल तर एकदम आम्हाला सहकार्य केलेलं आहे सर्वांनी. सर्व बाहेरगावून कलाकार आलेले आहे. आमचे डायरेक्टर सर आहे दीपक भवर सर, त्याच्यानंतर DOP आहे रोहित देशमुख सर, कुणाल सर, त्याच्यानंतर असिस्टंट डायरेक्टर आहे राम साबळे सर, त्याच्यानंतर सुदेश सर, म्हणजे असे सर्व कलाकार. त्यानंतर आमचे लीड भूमिका केली आहे तेजस कवार सरांनी आणि अश्विनी पांडे. आणि सर्व आमचे म्हणजे खूप छान सर्व दिलवाले आमचा जो टीम आहे एक छान बॉन्डिंग त्यामध्ये दिसत आहे, तुम्हाला दिसायला मिळेल. आणि आमचा उद्देशच तो हा होता की दिलवाले आम्ही जे टायटल टाकलं आहे की तुम्हाला आता लवकरच तो पडद्यावर पाहायला मिळणार आहे. दिलवाले चित्रपट सगळ्यांची मेहनत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एक बॉलिवूड चित्रपट बनतो, एक त्यांचा मोठा कमर्शियल मोठा बजेट, पण आज विदर्भातले कलाकार घेऊन आपण इतका छान म्हणजे चित्रपट बनवलेला आहे. आणि वेगवेगळे त्यामध्ये सगळ्यांच्या भूमिका तुम्हाला पाहायला मिळेल. सगळ्यांची मेहनत आहे. आमचं एकच सगळं टीमचं दिलवालेच्या म्हणजे आहे की तुम्ही भरभरून आम्हाला प्रेम द्यावं, भरभरून आमच्या चित्रपटाला प्रतिसाद द्यावा. आणि बस. मॅडम एक असा म्हणजे एक पहिला प्रश्न असा आहे की ज्यावेळेस आपण मुंबईसारख्या सिटीतून येतो तर मग तुम्हाला हेच लोकेशन का म्हणजे तुम्ही का ठरवलं की बा मला कापरा या ठिकाणी काम करायचं आहे? नाही, आम्ही आमच्या चित्रपटाची जे स्क्रिप्ट आहे त्याचं जे डिमांड आहे म्हणजे आम्हाला कसं पाहिजे आहे तर आम्ही वेगवेगळे लोकेशन सर्च केले होते. पण मग आम्ही जेव्हा या गावामध्ये आलो कापरा गावामध्ये तर तिथे आम्ही सर्व सर्च केलं, सर्व पाहिले लोकेशन. तर आमच्या स्क्रिप्टला जे साजेसं होतं ते आम्हाला या गावामध्ये मिळालं. जसं उदाहरणार्थ आपण तुम्ही रावसाहेबांचा वाडा पाहत आहे तर आम्हाला इतका छान वाडा, आणि जो वाडा आहे कापरेकरांचा म्हणजे एकदम सुप्रसिद्धच म्हणायला हरकत नाही की कापरेकर नाव जरी ऐकलं तर सर्वजण तुम्हाला सांगतील एकदम म्हणजे. आणि ते इतके कॉपरेटिव्ह आहे की त्यांचं आम्हाला सहकार्य खूप मिळालं. एवढा मोठा वाडा आज वापरायला त्यांनी दिला. खूप मोठं मन पाहिजे या सगळ्या गोष्टीला. त्याच्यानंतर सगळं गावातले लोक जे काही छोटे मोठे कॅरेक्टर होते, जसं हिरोचं घर आहे,
आहे. हिरोईनचं घर आपण हे दाखवलं, तर ते कसं आहे सगळ्यांनी सपोर्ट केला. हां, आणि यामध्ये जर मी याआधी पिक्चर केलेले आहे, शॉर्ट फिल्म केलेली आहे, वेब सिरीज केलेले आहे, पण सगळ्यांच्या अनुभवातून मला दिलवालेच मध्ये काम करताना म्हणजे सहदिग्दर्शिका तर आहेच, पण सोबत एक ॲक्ट्रेस म्हणून काम करायला खूपच मज्जा आली. सर्व कलाकारांसोबत आम्ही इतकं छान हास्य खेळीच्या वातावरणात ही पिक्चर आम्ही पूर्ण आज करू शकलो. आज आमचं शूट कंप्लीट होत आहे 30 तारखेचा. 20 दिवसाचं आमचं टार्गेट होतं आणि त्या 20 दिवसात आम्ही ते टार्गेट कंप्लीट केलं. म्हणजे आम्हाला स्वतःचाच अभिमान वाटतो आहे की, आणि माझी भूमिकेबद्दल जर बोलायचं असेल तर एकदम म्हणजे तुम्ही राग कराल माझा. म्हणजे अशी भूमिका तुम्हाला पाहायला मिळेल, निगेटिव्ह भूमिका, पण एक कलाकार म्हटल्यावर त्यांनी सर्व भूमिका साकारल्या पाहिजे. कुठल्याच अभिनयाला त्यांनी नाही म्हटलं पाहिजे. त्याच्यामुळे मला जे कॅरेक्टर मिळालं मी ते आनंदाने स्वीकारलं आणि त्याला 100% न्याय दिला आणि ते तुम्हाला आता लवकरच पडद्यावर पाहायला मिळेल अशी आशा करते मी. आणि जवळपास मॅडम या सिनेमाचा बजेट किती जाईल? बजेट तर आता म्हणजे एकदम खूप पण नाही म्हणता येत, पण जवळपास आमचा 10पर्यंत जाईल असं वाटते, एडिटिंग वगैरे करून टोटल. हां, तर पण आता कळेल, कारण की आता कसं आहे शूटिंग झालं आहे आणि आता मेन काम बाकी आहे, म्हणजे जे पण तुमचं एडिटिंग पोस्ट प्रोडक्शनचं काम आहे, कारण प्रीच आता झालं, पण ते महत्त्वाचं असतं. सर्वांना खर्च लागतो, एकदम अप्रॉक्सिमेट आहे, म्हणजे तुम्हाला परफेक्ट नाही सांगता येणार एवढं, पण आम्ही आमच्या परीने टोटल प्रयत्न केला आहे आणि हा पिक्चर खूप छान बनाव असे सर्वांनी खूप मेहनत केलेली आहे यामध्ये. कारण मी पाहिलं तुमची जवळपास 30 लोकांची टीम आहे आणि 30 लोक मी पाहिले येताना की खूप मेहनत घेत आहे. यामध्ये आमचं प्रतिभा फाउंडेशन आम्ही इन्क्लूड आहोत. आमचे पदाधिकारी आहे, जसं आमच्या उपाध्यक्ष मॅडम आहे, सुधा खडके मॅडम आहे, सचिव सचिन शेळके आहे, अभिषेक यादव आहे, अतुल पवार आहे, त्याच्यानंतर विवेक राठोड आहे. म्हणजे हे आम्ही सगळे प्रतिभा फाउंडेशन याला सहकार्य करत आहोत. बरेच आहे अजून आमचे सहकारी, तर हे सगळं आम्ही कोऑपरेट केलं आणि हा आता चित्रपटासाठी आमचं टोटल सहकार्य समोर पण राहील आणि हा चित्रपट लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि तुमचं कौतुक याकरता करूसं वाटतं मला, कारण तुम्ही पहिल्यांदा आमच्या विदर्भातल्या कलावंतांना एक संधी दिली आणि यवतमाळसारख्या कापरा या ठिकाणी येऊन आपण शूटिंग करताय, तर आमच्या यवतमाळचं नाव 100% प्रकाशाच्या ओझात येणार नाही, बिलकुल येईल. आणि याच्यानंतरही आम्ही प्रयत्नच करू की या गावात अजून दुसऱ्या पण आमच्या प्रोजेक्टचं काम होईल, कारण एवढं सहकार्य मिळाल्यामुळे तर खूप धन्यवाद. म्हणजे कापरा सगळ्या गावातल्या गावकऱ्यांचे सर्वांचे खूप खूप मनापासून आम्ही दिलवाले टीम आभारी आहे.